सुप्रीम कोर्टाने नुकतेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला 4 महिन्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार या निवडणुकांची अधिसूचना कोणत्या वेळी जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये आयाराम गयारामांची संख्या लक्षणीयपणे वाढली आहे। या पार्श्वभूमीवर अमरावती येथील भाजप नेते तथा माजी मंत्री जगदीश गुप्ता हे सत्ताधारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा जगदीश गुप्ता यांच्याशी संपर्क वाढलेला आहे, कारण जगदीश गुप्ता यांचे स्थानिक राजकारणात चांगलंच वजन आहे। माहितीनुसार जगदीश गुप्ता यांचा लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे। यासंबंधी हालचालीला सुद्धा वेग आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। त्या दौऱ्यादरम्यान जगदीश गुप्ता हे पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आता अमरावती जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे। जगदीश गुप्ता यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघाचे 2 वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलंय। याशिवाय ते एकदा विधान परिषदेचेही सदस्य राहिले। गत वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली होती, पण त्यांचा पराभव झाला। बंडखोरीमुळे भाजपने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती, पण स्थानिक राजकारणात जगदीश गुप्ता यांचा चांगलाच दबदबा आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ते निर्णायक भूमिका बजावतील असा दावा केला जातोय। विशेषतः त्यांच्या प्रवेशामुळे अमरावतीत भाजपला नुकसान होऊन शिवसेनेला सुगीचे दिवस येतील असाही दावा केला जातोय। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला सुद्धा मोठा धक्का दिला। ठाकरे गटाच्या नेत्या प्रीती बंड यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठा फरक जाणवणार आहे, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती। अशा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।